मुख्यमंत्र्यांची दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री पोहोचलेत एके ठिकाणी आणि माध्यमं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितात। 127 जागांवरती भाजपने विजय मिळवला, पण कदाचित थोड्या वेळानं मुख्यमंत्री प्रतिक्रिया देतील। या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून अनेक ठिकाणी जरी हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असले तरी सुद्धा महायुती म्हणून एकत्रितपणे मिळालेला विजय, भाजपच्या स्वतःच्या जागा, स्वतःची ताकद ही अर्थातच प्रचंड मोठी आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार विजयी करून दाखवलाय, त्यामुळे एक प्रकारे भाजपला, गिरीश महाजनांना हा मोठा धक्का मानला जातोय। मंत्री गिरीश महाजनांसाठी धक्का त्र्यंबकेश्वरमध्ये, कारण शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार या नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी अश्विन असं झालंय की नगर परिषद किंवा पंचायत एका पक्षाकडे किंवा एका गटाकडे आली आहे आणि नगराध्यक्ष मात्र वेगळे निवडून आलेले आहेत। मुख्यमंत्री असोत, एकनाथ शिंदे असोत, अजित पवार असोत, या सर्वांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सभा घेतलेल्या होत्या आणि त्याचं कुठेतरी फळ महायुतीला मिळताना पाहायला मिळते। पण त्याच तुलनेत महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर महाविकास आघाडीची एकत्रित संख्या नगराध्यक्ष पदांची ही 50च्या आतच समेटली जाते। त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय घडलं, काँग्रेसनं जो दावा केला होता क्रमांक 2चा पक्ष असण्याचा या निवडणुकांमध्ये, त्याचं नेमकं काय झालं, असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित होतील। आणि भाजप कार्यालयामध्ये आता जल्लोष सुरू झालेला आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपचा हा जल्लोष, विजयी जल्लोष आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचा। आणि आपल्यासोबत सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत। पण त्याआधी भाजपच्या सेलिब्रेशनची दृश्य, एकमेकांना पेढा भरवत आणि भाजपचे झेंडे फडकवत हा विजय साजरा होतोय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।